बंजारा समुदाय के धार्मिक नेता और विधायक बाबू सिंह महाराज ने समुदाय के विभिन्न विकास कार्यों और सरकार के माध्यम से समुदाय के लिए किए जा सकने वाले विकास कार्यों पर चर्चा की। बंजारा समुदाय के धार्मिक नेता और विधायक बाबू सिंह महाराज ने समुदाय के विभिन्न विकास कार्यों और सरकार के माध्यम से समुदाय के लिए किए जा सकने वाले विकास कार्यों पर चर्चा की। उन्होंने वंदे भारत न्यूज चैनल के ब्यूरो अरविंद जाधव से बातचीत की। विधायक बाबू सिंह महाराज ने क्या कहा? बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबू सिंह महाराज आवर्जून इथे उपस्थित आहेत। तर त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की साहेब आपण समाजाच्या संदर्भात काय आपली आयडिया आहे? सध्या नागपूर येथे अधिवेशन चालू आहे। त्या अधिवेशनमध्ये बंजारा समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली। मागच्या काही काळामध्ये बंजारा समाजांचे आरक्षणासाठी बरेच काही मोर्चा वगैरे काढलेले होते। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अशी एक मीटिंग ठरवली होती। त्या मीटिंगमध्ये समिती गठन करून समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसेच पोरादेवीच्या विकासासाठी आजपर्यंत पोरादेवीचा विकास घडलेला होता, पण जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री सरकारने आमच्या महाराष्ट्राचे सर्व धर्माचे बंजारा समाजाचे काशी या ठिकाणी 700 कोटी रुपये देऊन पोरादेवीचा विकास केलेला आहे। त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या संस्कृतीसाठी एक भव्य दिव्य असा बंजारा विरासत स्थापन केलेले आहे। देशाचे पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांच्या हाताशी व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री महोदयाच्या हाताने उद्घाटन झालेले आहे। तसेच सध्या आता पोरादेवीच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संत सेवादास महाराजांच्या मंदिराकरिता, संत रामराव महाराजांच्या मंदिराकरिता व लोकांना राहण्यासाठी भक्त निवास, रोड, पाणी, स्वच्छता बरेचसे काही कामासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निधी दिलेला आहे। तो काम सध्या प्रगतीवर आहे। 80% काम झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मी माझं काल बोलणं झालं माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना की फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांचा जयंती उत्सव असते। त्यावेळेस 14 फेब्रुवारीला आपण आपल्या सर्व मंत्री महोदयांनी, राज्यपाल व पंतप्रधान, मुख्यमंत्री याच्यानी दोन्ही मंदिराचे कळस व मागडी खडव पूजा व्हावी अशी महाराजांची माझी सर्व इच्छा आहे। म्हणून मी साहेबांना विनंती केलेली आहे। माझ्या विनंतीला मान देऊन साहेबांनी मला होकार दिलेला आहे। नक्कीच आपण करू असं माझं काल हिंदी की चादर या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब व गडकरी साहेब तसेच आमचे गिरीश महाजन साहेबांसंग माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी मला होकार दिलेला आहे। तो कार्यक्रम यशस्वी होईल आणि आम्हाला समाजाला न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। साहेब, आपली समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे? समाजाच्या आरक्षणासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या काही काळामध्ये मीटिंग ठरवली होती। त्या मीटिंगमध्ये समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीच्या मार्फत आम्हाला न्याय मिळतो। आपल्याला वाटते का की हे सरकार आपल्याला आरक्षण देईल? बंजारा समाजाचा आजपर्यंत समाजाचा विचार कोणी केले नव्हतं, पण येणाऱ्या पिढीमध्ये हा महाराष्ट्र सरकार, युती सरकारने बंजारा समाजाच्या पाठीशी आहे। सर्व जे काही समाज संघटित होऊन न्याय मिळतील मला अशी अपेक्षा आहे। हे होते बंजारा समाजाचे धर्मगुरू विधान परिषदेचे आमदार बाबू सिंह महाराज। तर यांनी आपल्याला सांगितलं की या सरकारवर आमचा आतून विश्वास आहे आणि हेच सरकार आमच्या समाजासाठी काहीतरी विकासात्मक भूमिका घेणार आहे। कॅमेरामॅन संदेश पाटील यांच्यासोबत मी अरविंद जाधव।